आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमरावती लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीप्रमाणे लढायची, मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका, भाजप उमेदवार नवनीत राणांचं वक्तव्य। तर मोदींची हवा नाही हे राणांना जाणवलं, नवनीत राणांनीच मोदींना घरचा आहेर दिला, फुग्यावरील वक्तव्यावर आव्हानांचं स्पष्टीकरण। मोदींची हवा होती आहे आणि भविष्यातही राहणार, आम्ही मोदींच्याच नावाने मतं मागत आहोत, माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, ते विधान बच्चू कडूंना उद्देशून होतं, नवनीत राणांचं स्पष्टीकरण। नवनीत राणांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, विरोधक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, मोदींची हवा जमिनीपासून वरपर्यंत आहे, नवनीत राणांच्या प्रचार सभेतील विधानावर रवी राणांची प्रतिक्रिया। मैं क्या हूं असं म्हणत नवनीत राणांनी भाजपलाच इशारा दिलाय, नवनीत राणांचा अहंकारच त्याला पाडणार, बच्चू कडूंचा निशाणा, तर डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणांना लढावं लागेल असंही वक्तव्य। योगेंद्र पवार प्रचारासाठी बाहेर पडले म्हणून रोहित पवार रागावून बसले होते, बारामतीचं प्रभारीपद दिल्यावर रोहित पवारांचा राग दूर झाला होता, रोहित पवारांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर। 45+ हा भाजपचा संपूर्ण देशभरातील आकडा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, तर मग या राज्यात 48 जागा जिंकणार, ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। देशात भाजपच्या 45च्या वर जागा आल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं आणि ठाकरेंच्या 18 जागा आल्यावर मी राजकारण सोडेन, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं प्रतिआव्हान। शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार, शरद पवारांच्या राज्यभरात 22 दिवसात 50 सभा, 18 एप्रिलपासून बारामतीतून पवारांच्या सभांना सुरुवात, दिवसाला घेणार 3 ते 4 सभा।